रस्ता कामावरून वाद, वंचित बहुजन आघाडीचा रास्ता रोको। मानवत तालुक्यातील मौजे मंगरुळ बुद्रुक येथील गट क्रमांक 417 मधील शेतजमिनीतून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप नोंदवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। मंगरुळ येथील शेतकरी धोंडेबा तुकाराम मोरे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मालकीच्या जमिनीबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयात सुनावणी सुरू आहे। असं असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठिकाणी खडीमुरुम टाकून रस्ता तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। सदर काम तात्काळ थांबवावे, न्यायालयीन आदेश होईपर्यंत रस्ता बंद ठेवावा व शेतकऱ्यांना तारकुंपणासाठी पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तरी सुद्धा या रस्त्याचं काम चालू असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्ता रोको करून या रस्त्यास विरोध करण्यात आला। यावेळी शेतकरी धोंडीराम मोरे यांच्या घरातील कुटुंबासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वायवल, तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ राऊत, तालुका उपाध्यक्ष वरिष्ठ मोरे, जिल्हा कार्यकारी सदस्य चंद्रकांत दुधमल, परभणी तालुका उपाध्यक्ष सुनील सोनवणे, तालुका सचिव राजीव पवार, रतन मोरे, धोंडीराम कांबळे यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते। बसल्यावर त्याने मला 10-15 दिवसात आम्ही कागदपत्र घेऊन येऊ असं पाथरीच्या सामान्य इंजिनियरनं लेखी पत्र दिले आणि मला ह्या बोरकर साहेबांना नाळे पाणी पाजून मला उपोषण मागं घ्यायला लावलं आणि मला उठवून टाकले। हे रस्ता नसताना जे मंडळ अधिकारी, तलाठी, तहसीलदार हे येऊन हे जे बायपास त्यांनी रस्ता काढून दिलता, पण ह्या 2-4 गावच्या लोकांचं म्हणणं आहे आम्हाला ते रस्ता नाही पाहिजे, आम्हाला ह्या मोरच्या शेतातून आम्हाला रस्ता डांबर रोड झाला पाहिजे असं आमदारला हातात धरून, राजेश विटेकरला हातात धरून ह्या बोरकरनं, ह्या सामाली इंजिनियरनं, ह्या बँड शिवायनं यायनं सगळ्यांना संगमत करून हुकुमशाहीनं हे रस्ता करून घेतला। तुमची मागणी काय आता? आम्ही म्हणतो तेव्हा आमची कोर्टात केस चालू आहे, कोर्टात निकाल दिल्याच्या नंतर तुम्ही रस्ता चालू करण्यात यावा, तोपर्यंत आमचा रस्ता बंद ठेवा। आम्ही शेत बी काढीत नाहीत आणि तुमची वाट बी बंद राहावा। बहुजन आघाडीची अशी मागणी आहे की इथल्या धोंडेबा मोरे यांच्या शेतातून सरकारने व इथल्या प्रतिनिधीने जाणीवपूर्वक मागासवर्गीय समाज असल्यामुळे यांच्या शेतातून रस्ता काढण्यात आलेला आहे। हालाकी यांच्या शेताच्या बाजूनं रस्ता असताना तरी पण यांच्या शेतातून रस्ता काढण्यात आलेला आहे। वंचित बहुजन आघाडीनं आज रस्ता रोखून त्याला न्याय मिळवून दिलेला आहे। कुठलाही आता शासकीय इथला पदाधिकारी तो उपस्थित नाही आहे की याचा अर्थ असा आहे की हे सर्व यांचे कागदपत्रे सगळे खोटे आहेत। त्यामुळं आज वंचित बहुजन आघाडीनं इथं आपल्या त्यांची मालकी हक्क जागा त्याचा झेंडा लावून आज त्याला त्यांची जागा मिळवून दिलेली आहे। हे इथं हो ना, मग मी पहिलंच सांगितले तुम्हाला की इथल्या प्रतिनिधीनं दबाव टाकून मागासवर्गीयावर अन्याय अत्याचार करण्याचं इथल्या प्रतिनिधीचं कामच आहे। त्यामुळं मागासवर्गीयाच्या शेतातून हे रस्ता काढलेला आहे मुद्दा म्हणून। पुढचं पाऊल काय राहणार आहे? पुढचं पाऊल काय टाकायचं? जर आता इथून झेंडा काढायचा व इथून पुन्हा रस्ता करण्याचं काम जर चालू केलं तर वंचित बहुजन आघाडी इथला रस्त्यावर उतरून याला न्याय मिळवून देण्याचं काम करेन। बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसारच आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी इथं उपस्थित आहेत। माननीय धोंडेबा मोरे यांना आम्ही आज न्याय मिळवून दिलेला आहे। बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून रास्ता रोको करण्यात आलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून ह्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे। खऱ्या अर्थानं हा रस्ता नसून ही वैयक्तिक मालकीची जागा आहे। गेल्या अनेक दिवसापासून धोंडीरामजी मोरे या रस्ता इथून जाणार नाही यासाठी लढत आहे। म्हणून आज आम्ही सर्वांनी या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जमलेलो आहोत आणि हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, खंबीरपणे उभं राहू, याद्वारे मी ही ग्वाही देतो। लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल धबाले, परभणी। लोकनायक न्यूज